नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज सुरक्षा या अभ्यासमालेमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत। महात्मा ज्योतिबा फुले अतिशय महत्त्वपूर्ण असे समाजसुधारक आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या समाजसुधारकांचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे, अनिवार्य असं आहे। यांच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे यांचा इत्थंभूत अभ्यास म्हणजे जन्मापासून ते निधनापर्यंत आपण सर्व बघणार आहोत। आता काही प्राथमिक माहिती असणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे। तर अनेक पुस्तकांमध्ये किंवा अनेक लोकांच्या नुसार यांच्या जन्मतारखेबद्दल अनेक प्रवाद आहेत, पण इतिहासकारांनी जे काही महत्त्वपूर्ण असं संशोधन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून 11 एप्रिल 1827 ही तारीख जी आहे ही ज्योतिबांची जन्मतारीख आहे निश्चित झालेला आहे आणि 28 नोव्हेंबर 1890ला त्यांचं झालेलं आहे निधन। आता प्राथमिक माहितीपैकी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। तर सर्वप्रथम यांचं जन्मगाव कोणतं आहे दोस्तांनो? त्यांचं जन्मगाव जे आहे ते आहे खानवाडी नावाचं ठिकाण आहे आणि कोणत्या जिल्ह्यात येतं? पुणे जिल्ह्यात। आणि मूळ गाव जे आहे ते आहे कडगुण आणि कडगुण दोस्तांनो येतो सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्याला आपण शूरवीरांचा जिल्हा असं सुद्धा संबोधतो, कारण की महाराष्ट्रातून जेवढी काही सैन्य भरती होती त्यातली मॅक्झिमम सैन्य भरती सातारा जिल्ह्यातूनच होत असती। तर अनेक पुस्तकांमध्ये चुकीची माहिती दिलेली असती की यांचं जे जन्मगाव आहे ते कडगुण आहे आणि पुष्कळदा विद्यार्थ्यांच्या मनपटलावरती ही गोष्ट बिंबून जाती। त्यामुळे इथं आपल्या डोक्यातले विचार खोडून काढा आणि जन्मगाव लक्षात ठेवा। जिल्हा येतो पुणे आणि मूळ गाव कोणतं आहे त्यांचं? तर कडगुण, जिल्हा सातारा। आता यांचं संपूर्ण नाव काय आहे? तर ज्योतिबा गोविंद फुले। आणि यांचं मूळ आडनाव जे आहे दोस्तांनो ते आहे काय? गोरे। पण कालांतराने यांच्या आजोबांचा म्हणजे शेरीबांचा व्यवसाय जो होता तो फुलांचा होता, त्यामुळं गोरेऐवजी फुले हे आडनाव जे आहे यांना चिकटलेलं आहे, यांना लागलेलं आहे। आता आणखीन एक टिपिकल प्रश्न आपल्याला विचारतात किंवा यांचं नाव ज्योतिबा का ठेवण्यात आलं? तर ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी यांचा जन्म झाला असल्या कारणाने यांचं नाव ज्योतिबा ठेवण्यात आलं। प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असतं आणि यांच्या गावाचं ग्रामदैवत जे होतं ते ज्योतिबा होतं आणि ज्योतिबा हे स्वतः नवसाचे लेकरू होते, त्यामुळं ग्रामदैवताच्या नावाने यांचं नाव जे आहे ते ज्योतिबा ठेवण्यात आलेलं आहे। यांच्या आईचं नाव जे आहे दोस्तांनो ते आहे काय? चिमणाबाई। आणि मग आता ही प्राथमिक माहिती झाल्यानंतर आपल्याला घटनाक्रम जो आहे तो संपूर्णतः लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आता घटनाक्रमामध्ये पहिलं साल दिसतंय तुम्हाला 1828, म्हणजे वय वर्ष होते तेव्हा हे किती? 1 वर्षाचे। आणि 1 वर्षाचे असताना आई चिमणाबाई यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे। आता यांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी ही आलेली आहे वडिलांवरती म्हणजे गोविंदरावांवरती, पण वडिलांच्या वतीने सगुणाबाई या त्यांच्या मानलेल्या आत्तेनी यांचं संपूर्ण संगोपन केलेलं आहे, यांचं पूर्ण पालन पोषण केलेलं आहे आणि यांची जी बुद्धिमत्ता आहे ही सगुणाबाईंनी हेरलेली होती। त्यामुळं शिक्षणाकडं यांना प्रवृत्त करण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य ह्या सगुणाबाईंनी केलेलं आहे। फाईन। मग आता शिक्षण कसं कसं झालं या गोष्टींचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे। मग 1834 ते 38च्या दरम्यान पंतोजींच्या मराठी शाळेत त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। ठीक आहे, 1834 ते 38च्या दरम्यान पंतोजींच्या मराठी शाळेत शिक्षण झालेलं आहे आणि मग त्या काळातल्या रूढी परंपरेनुसार त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार 1840 म्हणजे ज्योतिबा जेव्हा वय वर्ष 13 होते तेव्हा त्यांचा विवाह धनकवडीच्या जगडे पाटील किंवा खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी लावण्यात आला। तेव्हा सावित्रीबाई होत्या अवघ्या 9 वर्षाच्या। तर बालविवाहाची प्रथा त्या काळात प्रचलित होती, ही गोष्ट आपल्याला या माध्यमातून लक्षात येते। आता इथं एक फार नवलपूर्ण गोष्ट आपल्याला पाहता येते की साधारणतः एखादा विद्यार्थी पहिल्यांदा शिक्षण घेतो आणि लग्न करतो, ठीक आहे, पण इथं काय झालेलं आहे की शिक्षणामध्ये जो खंड पडलेला होता त्यानंतर ज्योतिबांचं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर परत एकदा त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केलेली। तर 1841ला 1841ला त्यांनी स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश केलेला आहे। जसं मी सांगितलं की अतिशय बुद्धिमान असा विद्यार्थी होते ज्योतिबा आणि गोविंदरावांचे जे शेजारी होते
फादर लिजिट आणि मुन्शी गफ्फार बेग यांनी यांची प्रतिभा ऑलरेडी जोखलेली होती, त्यामुळे यांना शिक्षण दिलं जावं ज्योतिबांना अशी मागणी त्यांनी गोविंदरावांकडे केली आणि त्या मागणीच्या अनुरूपच स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेला आहे। ही शाळा दोस्तांनो ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालवली होती। आता या माध्यमातूनच यांना इंग्रजी भाषेचा जो गंध आहे तो आलेला आहे, ही बाब लक्षात ठेवणार। आणि मग इंग्रजी भाषा किंवा इंग्रजीचं ज्ञान आत्मसात केल्यानंतर यांच्यावरती प्रभाव पडलेला एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा लेखकाचा, तत्ववेत्याचा, आणि हे होते थॉमस पेन। तर ज्योतिबांवरती कोणाचा प्रभाव होता दोस्तांनो? तर थॉमस पेन यांचा प्रभाव होता। आणि थॉमस पेन यांचे 2 ग्रंथ होते जे अतिशय महत्त्वपूर्ण होते, त्या काळात जगप्रसिद्ध झालेले होते, राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स। तर या राईट्स ऑफ मॅन, मानवाचे अधिकार, या ग्रंथाचा ज्योतिबांवरती विलक्षण असा प्रभाव होता। त्या काळातली स्थिती जर आपण डोळ्यासमोर आणली तर स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हतं, स्त्रियांना समानतेचा दर्जा मिळत नव्हता, स्त्रियांची स्थिती अतिशय खालावलेली होती, काळ्याकुट्ट अंधारात या स्त्रिया खितपत पडलेल्या होत्या। तर या स्त्री उद्धाराचं कार्य करण्याचा निर्धार ज्योतिबांनी केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे पहिलं पाऊल उचललेलं आहे दोस्तांनो ते आहे 1848ला यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे। आणि कुठं सुरू केलेली असा प्रश्न आपल्याला विचारतात, तर भिड्यांचा वाडा, बुधवार पेठ आणि कुठं? पुणे जिल्ह्यात सुरू केलेली आहे। तर ज्योतिबांची कर्मभूमी आणि जन्मभूमी थोडक्यात पुणे म्हणायला आपल्याला हरकत नाही। तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवून टाकली, घरोघरी जाऊन स्त्रियांना किंवा मुलींना शिक्षणास प्रवृत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यांनी केला। काही पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला, मात्र काही पालकांचा दृष्टिकोन अतिशय नकारात्मक होता। जोपर्यंत शाळेमध्ये स्त्री शिक्षिका असणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही। आता त्या काळामध्ये स्त्री शिक्षिका आणायची कुठून? तर मग अशा काळात एक अतिशय क्रांतिकारी निर्णय ज्योतिबांनी घेतला आणि आपल्या ज्या पत्नी आहेत सावित्रीबाई यांनाच साक्षर केलेलं आहे त्यांनी, आणि या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे। तर मग आपल्याला इथं आणखीन एक प्रश्न मिळतो की भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका कोण? तर दोस्तांनो त्या आहेत कोण? सावित्रीबाई फुले। फाईन। मग आता मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। यानंतर कालांतराने 2, 3, 4 शाळा काढल्या, पण त्या आर्थिक कारणास्तव किंवा सामाजिक कारणास्तव बंद झाल्या। मग ह्याच्यानंतर ज्योतिबांनी लक्ष जे फोकस केलेलं आहे, केंद्रित केलेलं आहे, ते आहे अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी। आणि मग 1852 साली 19 मेला अस्पृश्यांची पहिली शाळा काढण्यात आलेली आहे आणि ती कुठं काढण्यात आली दोस्तांनो? तर वेताळपेठ, पुणे। तर दोस्तांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, मुलींची पहिली शाळा आहे 1848 आणि अस्पृश्यांची पहिली शाळा आहे 1852। आता यांचं जे कार्य होतं हे ब्रिटिशांच्या नजरेकडून लपलं गेलेलं नव्हतं। यांच्या कार्याची दखल ब्रिटिश शासन घेत होतं आणि यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी 1852 साली मेजर कॅन्डी या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विश्रामबाग वाडा येथे ज्योतिबांचा जाहीर सत्कार घडून आणलेला आहे। दोस्तांनो ब्रिटिशांनी अतिशय सरळ हाताने ज्योतिबांच्या शैक्षणिक कार्याला मदत केलेली आहे, ती केलेली आहे दक्षिणा प्राईस फंडाच्या द्वारे। मग एक समाजकारणाचं पाऊल उचलत असताना पुढचं पाऊल म्हणजे 1853ला यांनी महार, क्वामा, मांग इत्यादी जातीस विद्या शिकवणारी मंडळी नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे। आता दोस्तांनो नावातच सगळं सार सामावलेलं आहे की महार लोकांच्यासाठी, मांग लोकांच्यासाठी त्यांना शिक्षण देण्यासाठी या मंडळीचं काम जे आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण असं होतं। एवढ्या पुरतेच थांबलेले नाहीत, तर शिक्षणाचं बीजारोपण ज्यांनी केलेलं होतं त्याचं पुढचं पाऊल म्हणून 1855 साली यांनी पुण्यात पहिली रात्रशाळा काढलेली की असे विद्यार्थी ज्यांना उदरनिर्वाहासाठी दिवसभर काम करणं अतिशय गरजेचं आहे, मात्र शिक्षणात सुद्धा गोडी आहे आणि शिक्षण घेण्याची लालसा आहे, तर दिवसभर त्यांनी काम करावं आणि या रात्रशाळेमध्ये शिक्षण घ्यावं आणि ज्ञान संपन्न व्हावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच या शाळेची स्थापना करण्यात आलेली होती। दोस्तांनो ज्योतिबांचा कालावधी आपल्या डोळ्यासमोरून आपण विसरता कामा नये। 1827 ते 1890 हा कालावधी आहे। त्या काळातली दुःखस्थिती मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे
केशवपन, बालविवाह, जरठकुमारी विवाह अशा प्रकारच्या विविध परंपरा आणि रीतिरिवाज त्या काळात प्रचलित होत्या। त्या काळामध्ये जरठकुमारी विवाहामध्ये व्हायचं काय की एक 60 वर्षाचा माणूस त्याचा विवाह लावून टाकला जायचा एका 13 वर्षाच्या मुलीशी आणि कालांतराने 10 वर्षानंतर तो व्यक्ती जो आहे तो निधन पावायचा, कोणत्या तरी रोगाला बळी पडायचा आणि तेव्हा या स्त्रीचं वय जे असायचं, पत्नीचं वय असायचं 23 वर्ष। हे अतिशय तारुण्यसुलभ वय आहे आणि या तारुण्यसुलभ वयामध्ये चुकीच्या मार्गाला किंवा वाम मार्गाला एखादी स्त्री जाऊ शकते। यातून अनैतिक संबंध निर्माण होऊ शकतात, अनैतिक संबंधातून मुलं जन्माला येऊ शकतात आणि अशा मुलांची हत्या करण्याशिवाय म्हणजेच भ्रूण हत्या करण्याशिवाय या स्त्रियांसमोर पर्याय राहत नाही। मग याच्यावरती सुद्धा जो तोडगा काढलेला आहे तो ज्योतिबा फुलेंनी काढलेला आहे की बाबा अशा मुलांचं जर तुम्ही संगोपन करू शकत नसाल तर त्यांची हत्या करू नका, त्यांना आमच्यापर्यंत आणा, त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आमची। मग ही गोष्ट साध्य करण्यासाठी 1863 साली त्यांनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली आणि दोस्तांनो याच्या पहिल्या ज्या अध्यक्षा होत्या त्या होत्या कोण? सावित्रीबाई फुले। मग आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे 1864 साली शेणवी जात नावाची एक जमात होती, त्या शेणवी जातीतील यांनी पहिला पुनर्विवाह घडून आणलेला आहे दोस्तांनो। आणि कुठं घडून आणलेला आहे तर गोखलेबाग पुणे येथे यांनी हा विवाह संपन्न करून आणलेला आहे। आता समाजसुधारकांचा अभ्यास करताना आपल्याला अनेक समाजसुधारक असे दिसतील जे बोल घेवडे समाजसुधारक होते, त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये एक वाक्यता नव्हती, खूप मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला पाहायला मिळत होती। जगी सांगे सर्व ज्ञान स्वतः कोरडा पाषाण या तत्वाला अनुसरून काही समाजसुधारकांचं जीवन जे आहे ते व्यतीत होत होतं। मात्र ज्योतिबा फुले याला अपवाद होते। त्या काळामध्ये अस्पृश्यांची स्थिती अतिशय वाईट, घडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करून गावाच्या वेशी बाहेर जाऊन पाणी आणावं लागायचं। मग समाजासमोर आपलंच उदाहरण काढून देण्यासाठी की आपण अस्पृश्यता मानत नाही हे सिद्ध करण्यासाठी ज्योतिबांनी 1868ला सर्वप्रथम आपल्या घरातील पाण्याचा हौद जो आहे हा अस्पृश्यांसाठी खुला केलेला आहे आणि एक अतिशय नवा पायंडा जो आहे तो समाजासमोर घालून दिलेला आहे। शिवाजी महाराजांवरती ज्योतिबांचं निस्सीम प्रेम होतं, कारण की शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या समाधीचा दोस्तांनो शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे तर रायगड येथील समाधीचा ज्योतिबांनी काय घडून आणलेला आहे? जीर्णोद्धार घडून आणलेला आहे। आता परीक्षाभिमुख सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन की आपल्याला हमखास ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो की यांनी कोणता समाज स्थापन केलेला आहे? तर दोस्तांनो 1873ला 24 सप्टेंबर तारीख आपण विसरता कामा नये, त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। आता दोस्तांनो सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे कुठं? पुण्याला। आणि सत्यशोधक समाज ही ब्राह्मणेतर चळवळ होती, पण याचा अर्थ असा नव्हे की संपूर्ण ब्राह्मण समाजाविरुद्ध आधारित अशी चळवळ होती। ब्राह्मणांकडून बहुजन समाजाची धार्मिक कर्मकांडाच्या माध्यमातून ज्या प्रकारची लूट होती त्याला विरोध करण्यासाठी सत्यशोधक समाज नावाची एक चळवळ सुरू करण्यात आली होती। दोस्तांनो आपल्याला इथं सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य विचारतात, तर ब्रीदवाक्य होतं सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी। जगात सर्व साक्षी कोण आहे? तर ईश्वर आहे, देव आहे आणि त्याला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही। आता कन्सेप्ट थोडासा समजून घ्या की कोणत्याही धार्मिक कर्मकांडामध्ये ब्राह्मण वर्ग जो आहे हा अनिवार्यपणे येतोच। म्हणजे तुम्हाला जर देवाशी संधान बांधायचं असेल तर ब्राह्मण वर्गाच्या मार्फतच तुम्ही देवाशी संधान किंवा संवाद बांधू शकणार। मात्र इथं ज्योतिबांचं म्हणणं काय होतं की जगात सर्व साक्षी म्हणजे ईश्वर आहे, ही इज ओमनीपोटेंट, ओमनी प्रेझेंट, ओमनीसियंट, सर्व ज्ञाता आहे, सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे आणि जर तुम्हाला ईश्वराशी संवाद साधायचा असेल तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही। थोडक्यात तुम्हाला ब्राह्मण वर्गाची, ब्राह्मण पुरोहितांची गरज नाही, तुम्ही ईश्वराशी स्वतःहून संवाद साधू शकता। तर ब्रीदवाक्य आहे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी। आता 1873 हे साल जे आहे ज्योतिबांच्या जीवनातलं अतिशय महत्त्वपूर्ण साल। त्या सालामध्ये अनेक महत्त्वपूर्ण
निर्णय आणि घटना ज्या आहे त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 1873लाच ज्योतिबांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे की मॅनिफेस्टो फॉर द इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी. म्हणजे त्या काळात सुद्धा अस्पृश्यता हा मानवजातीला लागलेला कलंक आहे या विचारावरती ज्योतिबा ठाम होते आणि त्याचं निवारण होणं अतिशय आवश्यक आहे, म्हणून हिने आपला जाहीरनामा जो आहे तो प्रकाशित केलेला आहे. मग परत 1873लाच दोस्तांनो 1873 साल येत आहे, तिथं त्यांनी सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीने काय घडवून आणलेला आहे, विवाह. दोस्तांनो हा पुनर्विवाह नाही आहे, हा सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीने घडवलेला विवाह आहे. आणि हा विवाह हा राधाबाई निमकर आणि सीताराम अल्लाट या दोन व्यक्तिमत्वांमधला असलेला विवाह आहे, झालेला विवाह आहे. आणि सत्यशोधक समाजाची विवाह पद्धत म्हणजे काय, जसं मी तुम्हाला ऑलरेडी अधोरेखित केलेलं आहे की सत्यशोधक समाज ही एक ब्राह्मणेतर चळवळ होती. धार्मिक समारंभामध्ये ब्राह्मण वर्गाला फाटा द्यावा या विचाराप्रती निष्ठा बाळगणारी चळवळ होती. त्यामुळं या सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीमध्ये ब्राह्मण समाजाला या विवाहापासून दूर ठेवण्यात आलेलं होतं. यातली जी मंगलाष्टकं होती, करुणाष्टकं होती, जी विवाहप्रसंगी गायली जातात ती स्वतः रचलेली होती कुणी, ज्योतिबानी. आणि अशा प्रकारे सत्यशोधक समाजाचा हा जो विवाह आहे तो संपन्न झालेला आहे. पण यामुळे ब्राह्मण पुरोहित वर्गाचं धाबं दणाणलं, आपली दुकानदारी बंद होईल या निर्णयापर्यंत ते आले. आणि मग या सत्यशोधक समाजाच्या विवाहाला मान्यता मिळू नये यासाठी या ब्राह्मण वर्गाने घेतली न्यायालयात धाव. आणि तारीख पे तारीख खटला चालत राहिला. आणि प्रदीर्घ काळानंतर दोस्तांनो तुम्हाला सांगतोय की 1884ला या सत्यशोधक समाजाच्या विवाहाला न्यायालयाने दिलेली आहे मान्यता. थोडक्यात सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीवरती न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. हा ब्राह्मण वर्गाला, विशेषतः पुरोहित वर्गाला एक अतिशय मोठा हादरा बसलेला आहे. फाईन. मग महात्मा फुलेंचं कार्य पाहाल तर सर्वव्यापी होतं. शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आपल्याला जाणवेल, विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आपल्याला जाणवेल, महार मांग या जमातीसाठी कार्य केलेलं आपल्याला जाणवेल, नंतर परितक्त्या स्त्रियांसाठी कार्य केलेलं आपल्याला जाणवेल. तर शेतकऱ्यांच्या संदर्भातलं कोणतं कार्य आहे, तर 1875 साली एक बंड घडून आलं होतं. शेतकऱ्यांचं हे सावकारांच्या विरुद्धचं बंड होतं आणि हे बंड घडून आणलं होतं कोणी, तर ज्योतिबा फुलेंनी. फाईन. आणि हे बंड कोणत्या दोन जिल्ह्यात घडलेलं आहे दोस्तांनो, तर एक तर आहे पुणे आणि दुसरा जिल्हा कोणता आहे, अहमदनगर. म्हणजे शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो. काबाड कष्ट करून दिवस रात्र उन्हाखाली राहून अतिशय सोन्यासारखं पीक उगवून या शेतकरी वर्गाची किंवा हाल जे आहेत हे बघवत नाहीत आणि पुष्कळदा सावकारांकडून यांची लूट होती. मग या लुटीच्या विरुद्ध ज्योतिबांनी जी काही शेतकऱ्यांना प्रेरणा दिली त्यामुळं शेतकरी पुणे नगर जिल्ह्यातले बंड करून उठले आणि हे बंड पुष्कळ मोठ्या प्रमाणात यशस्वीसुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. दोस्तांनो हा प्रश्न ऑलरेडी परीक्षेत विचारण्यात आलेला होता की 19व्या शतकातील 8व्या दशकात शेतकऱ्यांनी खालीलपैकी कुठं उठाव केलेला होता आणि 4 जिल्हे दिलेले होते आणि एक जिल्ह्याचं नाव होतं काय, पुणे. तर आता इथं लक्षात घ्या दोस्तांनो, हे आहे 19वं शतक आणि हे आहे 8वं दशक. तर प्रश्न तेच असतात, मात्र ते फिरवून फिरून विचारलेले असतात. त्यामुळं विद्यार्थी हा कन्फ्यूज होतो. त्यामुळं कन्सेप्च्युअल जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपण जे काय उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि नुसतं उत्तरापर्यंत नाही तर योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर हे बंड आपण लक्षात ठेवावं. महात्मा फुलेंच्या जीवनातला एक मोठा माइलस्टोन. मग 1876 ते 82 या कालावधी दरम्यान हे पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्यरत होते आणि पुणे नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा सदस्यत्वाच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा ध्यास यांनी घेतलेला होता. 1877 साली पुणे जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता. जनावरं मरत होते, शेतकऱ्यांचे हाल होत होते. शेतकऱ्यांचे विद्यार्थी जे आहेत हे अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगत होते. त्यामुळं दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळावा म्हणून यांनी धनकवडी येथे काय सुरू केला होता दोस्तांनो, कॅम्प सुरू केलेला होता. आता सत्यशोधक समाज जो होता याचे विचार समाजापर्यंत पोचवायचे कसे,
सत्यशोधक समाजाची तत्व समाजासमोर मांडायची कशी, यासाठी एका व्यासपीठाची नितांत आवश्यकता होती. आणि ज्योतिबांच्याच प्रेरणेने एक साप्ताहिक सुरू झालं आहे दोस्तांनो. आणि साप्ताहिकाचं नाव काय? दीनबंधू. या दीनबंधूचे संपादक होते कृष्णराव भालेकर. मात्र प्रेरणा कुणाची होती? तर ज्योतिबांची होती. आणि दीनबंधू हे जे साप्ताहिक आहे हे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. थोडक्यात सत्यशोधक समाजाचे विचार समाजापर्यंत मांडले जायचे या साप्ताहिकाच्या माध्यमातून. फाईन. कामगार चळवळीमध्ये सुद्धा ज्योतिबांचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला पाहायला मिळेल की 1880ला एक कामगार संघटना स्थापन झालेली आहे. याचा उल्लेख आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली कामगार संघटना असा करायला सुद्धा हरकत नाही. या कामगार संघटनेचं नाव होतं मिल हँड असोसिएशन. मुंबई येथे स्थापन झालेली कामगार संघटना. आणि या संघटनेचे संस्थापक जे होते दोस्तांनो ते होते नरे आणि नारायण मेघाजी लोखंडे. मात्र परत एकदा प्रेरणा कुणाची? तर ज्योतिबा फुलेंची. नंतर सुरू होतो 1880 ते 84चा काळ. त्या कालावधीमध्ये व्हॉइसरॉयपदी लॉर्ड रिपन आलेले होते. लॉर्ड रिपन अतिशय उदारमतवादी व्हॉइसरॉय म्हणून भारतीय इतिहासात नावाजलेले आहेत. तर भारतीयांमध्ये शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून यांनी एक आयोग नेमलेला होता ज्याचं नाव होतं दोस्तांनो काय? हंटर कमिशन. तर हंटर कमिशन कुणाच्या कालावधीत नेमण्यात आलेलं आहे? लॉर्ड रिपन यांच्या कालावधीत. आणि या कमिशन समोर समाजातल्या विविध घटकांचे जे नेते आहेत, पुढारी आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी सामोरं येऊन शिक्षणासंदर्भात कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करता येईल तेही मतं मांडावीत या कमिशन समोर, अशी लॉर्ड रिपन यांची अपेक्षा होती. तर महिलांच्या वतीने पंडिता रमाबाई यांनी आपली साक्ष नोंदवलेली आहे. ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी आपली साक्ष नोंदवलेली आहे. आणि अस्पृश्यांच्या वतीने ज्योतिबा फुले या समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहिले होते व त्यांनी आपल्या महत्त्वपूर्ण सूचना या कमिशनला केलेल्या होत्या. आता ब्राह्मण वर्गाचं म्हणणं होतं की प्रथमतः आम्हाला साक्षर करा आणि कालांतराने शिक्षण जे आहे ते झिरपत जाऊ द्या तळागाळातल्या वर्गापर्यंत. पण महाराष्ट्र शासनातर्फे जसं पाणी अडवा पाणी जिरवा नावाची मोहीम राबवली जाते तसं ब्राह्मण समाजातर्फे त्या काळात शिक्षण अडवा शिक्षण जिरवा ही मोहीम राबवली जाईल याची भीती ज्योतिबांना सतवत होती. त्यामुळं त्यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो आहे तो नाकारलेला आणि एक वेगळा सिद्धांत मांडला की पहिल्यांदा तळागाळातल्या लोकांना म्हणजे अस्पृश्य समाजाला शिक्षण मिळावं आणि नंतर ते उलटं झिरपत जावं ब्राह्मण समाजापर्यंत. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी बाब किंवा घटनाक्रम जो आहे हा आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो होता नाकारलेला होता. आता ज्योतिबांच्या कार्याची दखल जनतेने घेतली नसती तरच नवल. तर मुंबईच्या जनतेतर्फे 1888ला यांना कोणती पदवी बहाल करण्यात आलेली आहे? महात्मा. खऱ्या अर्थाने ज्योतिबांचं रूपांतर महात्म्यामध्ये झालेलं आहे 1888ला. आता ही पदवी कोणी दिलेली आहे? तर मुंबईच्या जनतेने दिलेली आहे. कुठं दिलेली आहे? तर कोळीवाडा मुंबई येथे देण्यात आलेली आहे. आणि कुणाच्या हस्ते दिलेली आहे? तर रावबहादूर वडेकर यांच्या हस्ते देण्यात आलेली ही पदवी आहे. तर 1888ला महात्मा ही पदवी त्यांना प्रदान झालेली आहे. शेतकऱ्यांची दुःख सरकारसमोर कशी मांडावी, इंग्रज शासकांसमोर कशी मांडावी, तर यासाठी त्यांना एक उत्कृष्ट अशी संधी प्राप्त आली की 1888 दरम्यान ड्यूक ऑफ कॅनॉट जे इंग्लंडचे राजपुत्र होते हे भारत भेटीला आलेले होते आणि पुण्यात आलेले होते. तर पुणे इथं जो काही दरबार भरलेला होता तेव्हा ज्योतिबा स्वतः जातीने शेतकऱ्याचा वेश परिधान करून या समारंभात हजर झाले व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे या ड्यूक ऑफ कॅनॉटचं लक्ष वेधून त्यांनी घेतलेलं आहे. शेतकऱ्यांची दुःख त्यांनी सरकारसमोर मांडलेली आहे. तर समाजातला असा कोणताही घटक नाही, कामगार असो, शेतकरी असो, विद्यार्थी असो, स्त्रिया असोत, अस्पृश्य समाज असो, सर्वांसाठी भरीव कामगिरी ज्योतिबांनी केलेली आपल्याला आढळणार. आता एक दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे की 1888लाच यांना आलेला आहे पक्षाघाताचा झटका, ज्याला आपण पॅरालिसिसचा अटॅक म्हणतो. आणि यांची संपूर्ण उजवी बाजू जी आहे ती निकामी झालेली आहे. मात्र उजवी बाजू निकामी जरी झाली तरी लिखाणाचं काम ज्योतिबांनी सातत्यपूर्ण रीतीने अविरतपणे केलेलं आहे. आणि
मग अशा या थोर व्यक्तिमत्वाचं जे निधन आहे ते 28 नोव्हेंबर 1890 साली झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय भरीव आणि मोठी कामगिरी या समाजसुधारकांनी केलेली पाहायला मिळेल. यांच्या जीवन कार्यामध्ये, यांच्या जीवनकाळात यांनी विपुल अशी ग्रंथसंपदा सुद्धा निर्माण केलेली आहे. तर या ग्रंथसंपदेबद्दल सुद्धा अनेक प्रश्न आपल्याला विचारलेले असतात आणि मग महत्त्वाचे ग्रंथ कोणते हे आपण सर्व या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात पहिला ग्रंथ दोस्तांनो लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, तो आहे कोणता, तर तृतीय रत्न. तृतीय रत्न हे त्यांनी लिहिलेलं एकमेव नाटक होतं आणि 1855 साली हे प्रकाशित झालेलं होतं. नंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती त्यांनी पोवाडा सुद्धा रचला 1869 साली. आणि दोस्तांनो इथे एक अतिशय महत्त्वाची बाब, या पोवाड्यामध्ये त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही पदवी लावून घेतलेली आहे पाहिजे. आणि आपल्याला तर आठवत असणार की यांनी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार सुद्धा घडून आणलेला होता. नंतर तिसरा महत्त्वाचा ग्रंथ जो आहे तो आहे ब्राह्मणांचे कसब. 1869ला लिहिण्यात आलेला ग्रंथ आहे की ब्राह्मण वर्गाकडून बहुजन समाजाचं कशा प्रकारे धार्मिक शोषण होतं व सामाजिक शोषण होतं या संदर्भातल्या बाबी या ग्रंथामध्ये अधोरेखित केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 4चा ग्रंथ जो आहे तो आहे कोणता, गुलामगिरी. आणि गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी अर्पण केलेला अमेरिकन जनतेला. ह्या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे 1873ला झालेलं आहे. दोस्तांनो आपल्याला माहिती असेल की अमेरिकेमध्ये काळे विरुद्ध गोरे असा काही जो वाद होता, ठीक आहे, तर अमेरिकेमध्ये गुलामगिरीची प्रथा सुद्धा त्या काळात मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. आणि अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा अमेरिकेतून नष्ट केलेली होती आणि मग त्याचाच बळी त्यांना पडावं लागलं, त्यांची हत्या पण झालेली होती. तर अमेरिकन जनतेला अर्पण करण्यामागचा ज्योतिबांचा हेतू हा की अमेरिकेने जी गुलामगिरीची प्रथा नष्ट केलेली होती तर त्या माध्यमातून अमेरिकन जनतेचा गौरव करावा या दृष्टिकोनातून हा ग्रंथ जो आहे हा अमेरिकन जनतेला अर्पण झालेला आहे. मग 5वा महत्त्वाचा ग्रंथ शेतकऱ्यांचे आसूड आणि 1883 साली लिहिलेला ग्रंथ आहे. शिक्षणाचं महत्त्व त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं आणि त्या माध्यमातून आपली प्रगती साध्य करावी. आणि हे महत्त्व प्रतिपादित करण्यासाठी काही महत्त्वाच्या ओळी इथं आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतील. पहा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. विद्येविना काय होत आहे तर मती जाती आहे. मती गेल्यामुळं नीती पण घाण टाकावी लागती, नीती नसल्यामुळे गती मिळत नाही आणि गती नसल्यामुळे वित्ताचा नाश होतो, पैशाचा नाश होतो आणि वित्ताविना शूद्र जे ऑलरेडी खचलेले आहेत ते आणखी खचतात आणि एवढे अनर्थ एका विद्येने केले. म्हणजे विद्या अतिशय महत्त्वाची आहे या गोष्टीवरती यांनी फोकस करून ही जे काही वाक्य आहेत ही रचलेली आहेत. नंतर 6वा महत्त्वाचा ग्रंथ जो आहे सच्चा. आता सच्चा या ग्रंथाचे 2 भाग होते, भाग 1 व 2, आणि 1885 साली हे भाग जे आहेत हे प्रकाशित झालेले आहेत. मग 7वा जो ग्रंथ आहे तो आहे इशारा. इशारा नावाचा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे आणि तो पण 1885 सालीच दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा परीक्षाभिमुख प्रश्न जो आहे तो आहे 8वा ग्रंथ. यांनी सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा त्यांचा मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ आहे. दोस्तांनो तुम्हाला मी ऑलरेडी कल्पना दिलेली होती की 1888ला ज्योतिबांना पक्षाघाताचा झटका आलेला होता. त्यांची संपूर्ण त्या उजवी बाजू निकामी झालेली होती, तरी डाव्या हाताने त्यांनी लिखाण सुरू ठेवलं आणि याच हाताने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे जो प्रकाशित झालेला आहे 1891ला. म्हणूनच आपण इथं लिहिलेलं आहे की मरणोत्तर प्रकाशित असा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथालाच मी विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असं सुद्धा संबोधणार. तर अतिशय विपुल ग्रंथसंपदेचं जनकत्व जे जातं ते ज्योतिबांकडे जातं. मग आता काही ठळक मुद्दे आणि महत्त्वाचे मुद्दे, परीक्षा मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे की ज्योतिबा बालपणी दोस्तांनो इंग्रज राजवटीचे कट्टर विरोधक होते. म्हणजे इंग्रज राजवट कशी उलटून टाकायची याचा दिवस रात्र विचार करत होते. आणि लहुजी मांग त्या काळातले अतिशय प्रसिद्ध असे पैलवान
यांच्याकडून त्यांनी तलवारबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले होते. कशासाठी? ते इंग्रज राजवट उलटून टाकण्यासाठी. पण कालांतराने आपल्या विचारातला फोलपणा जो आहे तो ज्योतिबांच्या लक्षात आला की इंग्रजी राजवट एक प्रकारे दैवी संकेत आहे. इंग्रजांमुळेच एवढ्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुधारणा घडून येत आहेत, धार्मिक सुधारणा घडून येत आहेत. त्यामुळं कालांतराने ज्योतिबा हे इंग्रज राजवटीचे झालेले आहेत काय? कट्टर समर्थक. यांच्या कार्याचा गौरव महाराजा सयाजीराव गायकवाड जे बडोदा संस्थानचे राजे होते त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग, अमेरिकेमध्ये ज्या प्रकारचं कार्य मार्टिन लुथर किंग यांनी केलेलं होतं काहीसं त्याच प्रकारचं कार्य महाराष्ट्रात ज्योतिबांनी केलं असल्यामुळे हे टोपण नाव ज्योतिबांना अतिशय संयुक्तिक ठरतं. मग 1863 साली यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलेलं होतं. तर त्याच गृहाच्या एक विद्यार्थिनी म्हणूया आपण त्यांना, काशीबाई या ब्राह्मण विधवेचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता व त्यास बनवले होते काय? त्यांनी डॉक्टर. बरं का, यशवंत फुले यांना काय बनवलं होतं? त्यांनी डॉक्टर बनवलं होतं. आणि विद्यार्थ्याचं किंवा त्यांच्या दत्तक पुत्राचं नाव काय आहे? तर यशवंत फुले असे आहे. तर दोस्तांनो, परीक्षेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेले आहे. याचा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे फायदा होईल. आपल्याला परीक्षेत यश मिळवण्यासाठी या व्हिडिओ सिरीजचा उपयोग निश्चितच होणार आहे. त्यामुळं लेक्चर जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.